तर हॅलो फ्रेंड्स, तर मी स्वराज कुमोत आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये। तर आज आपण आलो आहोत नाशिकमधील पंचवटी हिरावाडी परिसरामध्ये आणि या ठिकाणी असलेल्या नंदिनी अगरबत्तीच्या समोरच्या बाजूला महालक्ष्मी नगरमध्ये आहे आपला आजचा हा प्रोजेक्ट, ज्यामध्ये आपल्याकडे 2 BHK 3 BHK आणि तसंच 3 BHK पेंट हाऊस सुद्धा उपलब्ध आहे। पूर्ण डेव्हलप एरिया आहे आणि या प्रोजेक्टमध्ये आपल्याला बऱ्याचशा अशा अमेनिटीज बऱ्याचशा गोष्टी बघायला मिळत आहेत ज्या आपण पुढे बघणार आहोत आणि प्राइस सुद्धा या व्हिडिओच्या शेवटी सांगेल। त्यामुळे ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ज्यांनी आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले तरी सबस्क्राईबचे बटन क्लिक करा, बाजूची बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे आपल्या पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। आणि प्रॉपर्टी ॲडव्हर्टायझिंगसाठी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा। सर्वात प्रथम आपण आपल्या या प्रोजेक्टच्या लोकेशन बद्दल बोलूया। लोकेशन आहे पंचवटी हिरावाडी, म्हणजेच नाशिकमधील सर्वात जास्त डेव्हलप एरिया। आपल्या या प्रोजेक्ट पासून सर्व गोष्टी जवळ आहेत, ज्यामध्ये सर्वात प्रथम आहे गोदावरी घाट, जे की आपल्या प्रोजेक्ट पासून फक्त 3 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि त्यासोबतच मुंबई आग्रा हायवे देखील आपल्या प्रोजेक्ट पासून 2 किलोमीटरच्या अंतरावर आहे। आणि पंचवटी सारखा एरिया आहे, त्यामुळे या ठिकाणी मार्केट आहे, शाळा आहे, कॉलेज आहेत आणि त्यासोबतच सर्व मेडिकल फॅसिलिटी सुद्धा उपलब्ध आहे। हे झालं आपल्या आजूबाजूचा परिसर। पण आपल्या प्रोजेक्टच्या जवळपासच बघितलं म्हणजे आपल्या प्रोजेक्टच्या समोरच आपल्याला इथे जवळपास 1812चा ओपन स्पेस म्हणजे रोडाच्या बाजूलाच बघायला मिळतो। सर्वात पहिले या ठिकाणी असणार आहे आपली पार्किंग। प्रत्येक फ्लॅटसाठी सेपरेट अलॉटेड पार्किंग आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आणि त्यासोबतच आपल्या पूर्ण पार्किंग मध्ये इथे CCTV कॅमेरे सुद्धा प्रोव्हाइड केले जाणार आहेत। या प्रोजेक्ट मध्ये आपल्याला वेगवेगळ्या साईज मध्ये 2 BHK आणि 3 BHK फ्लॅट बघायला मिळतात, ज्यामध्ये सुरुवात होते 1051 स्क्वेअर फीटचा 2 BHK, त्यानंतर त्यापेक्षा मोठा हवा असेल तर 1133 स्क्वेअर फीटचा 2 BHK आहे। 3 BHK जर हवा असेल तर तो आहे 1361 स्क्वेअर फीट आणि 3 BHK पेंट हाऊस जर हवा असेल तर तो असणार आहे 1861 स्क्वेअर फीटचा। तर सर्वात प्रथम या ठिकाणी असणार आहे आपली मेन एंट्रन्स लॉबी। सुंदर आकर्षक एंट्रन्स लॉबी आपल्याला या ठिकाणी क्रिएट करून दिलेली आहे, ज्यामध्ये इथे समोरच्या बाजूला इथे सिटिंग अरेंजमेंट सुद्धा आहे। या ठिकाणी असणार आहे तुमची लिफ्ट आणि लिफ्टच्या समोरच्या बाजूला असणार आहे आपला जिना। बाकी तुमच्या या लॉबीमध्ये तुम्हाला एक आकर्षक फॉल सिलिंग सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे। तर असं झाला संपूर्ण आपला हा ग्राउंड एरिया। आता सर्वात महत्त्वाचा आपला फ्लॅट, तो देखील बघूया चला। या प्रोजेक्ट मध्ये आपल्याला एका मजल्यावर टोटल 4 फ्लॅट बघायला मिळतात, ज्यामध्ये 2 BHK देखील आहेत आणि 3 BHK देखील असणार। या बाजूला दोघे 2 BHK आणि या समोरच्या बाजूला या ठिकाणी दोघेही आपला 3 BHK फ्लॅट बघायला मिळतात। आपण आता हा पहिले 2 BHK फ्लॅट बघतोय, जो की आपल्याला मिळतोय 1133 स्क्वेअर फूटचा। वास्तूप्रमाणे तुम्हाला हा फ्लॅट पूर्व पश्चिम दिशेला बघायला मिळतो। त्यासोबत आपला हा जो मेन डोर आहे हा मिळणार आहे आपल्याला 40 mm थिकनेसचा, ज्यामध्ये इथे आपला युरोबा कंपनीची फिटिंग बघायला मिळते। आणि त्यानंतर इथून पुढे आहे आपला लिव्हिंग एरिया। तर सुरुवातीला हा आहे तुमचा लिव्हिंग एरिया। साईज बघायला मिळते आपल्याला 10 फूट बाय 15 फुटाची आणि त्यासोबतच एक सुंदरशी फॉल सिलिंग आपल्या या लिव्हिंग एरियामध्ये देण्यात आलेली आहे। लिव्हिंग एरियामध्ये समोरच्या बाजूला या ठिकाणी असणार आहे आपलं टीव्ही पॉइंट, ज्यामध्ये इथे आपलं जेवढे स्विच बघतोय हे सर्व आपल्याला लिग्रेड कंपनीचे बघायला मिळतात। वायरिंग पूर्ण घरामध्ये आपल्याला पॉलीकॅपची मिळणार आहे। तर असा तुमचा लिव्हिंग एरिया आणि या ठिकाणी आहे आपली ही लिव्हिंग एरियाची अटॅच बाल्कनी, ज्यासाठी इथे आपल्याला स्लायडिंगचा डोर प्रोव्हाइड केलेला आहे। त्यानंतर ही तुमची बाल्कनी आहे, जी की तुम्हाला जवळपास 6 फुटाची बघायला मिळते आणि समोरच्या बाजूला इथे आपला स्क्वेअर शेप मध्ये एसीच्या रेलिंग आणि त्यासोबतच इथे 12 mm चा टफन ग्लास प्रोव्हाइड केलेला आहे। आपली बाल्कनी इथे आपल्याला पूर्णपणे कव्हर प्रोव्हाइड केलेली आहे। पाठीमागच्या बाजूचा व्ह्यू जर बघितला तर हा डेव्हलप एरिया आपण या ठिकाणी बघू शकतो। सर्वीकडे आपल्याला बरेचसे बिल्डिंग्स इथे बघायला मिळतात आणि कनेक्टिव्हिटी बद्दल बोलत झालं तर आपला हा समोर जो प्रोजेक्ट दिसतोय या प्रोजेक्टच्या बाजूलाच मुंबई आग्रा हायवे देखील आहे। आणि ही झाली जी बाल्कनी आणि बाल्कनी थोडं पुढे येऊया। आपल्या लिव्हिंग एरियाच्या बाजूला या ठिकाणी असणार आहे तुमचा हा डायनिंग एरिया। स्पेशियल डायनिंग एरिया मिळतोय, ज्या ठिकाणी 8 सीटर डायनिंग टेबल व्यवस्थित बसतो एवढी स्पेस मिळते। आणि त्यानंतर या ठिकाणी असणार आहे आपला किचन एरिया। तर हे असणार आहे तुमचं किचन। साईज मिळते तुम्हाला 8 फूट बाय 13 फूट, ज्यामध्ये इथे आपला एल शेपचा एक सुंदर ग्रॅनाइट यूज केलेला दिसतोय। त्यासोबतच जेवढे इलेक्ट्रिक पॉइंट किचन मध्ये गरजेचे आहेत सर्व काही प्रोव्हाइड केलेले आहेत। समोरच्या बाजूला या ठिकाणी असणार आहे तुमचा वॉटर प्युरिफायरचा पॉइंट,
या बाजूला असणार आहे मिक्सर आणि ओव्हनचा पॉईंट आणि माझ्या समोरच्या बाजूला असणार आहे आपल्या फ्रीजचा पॉईंट. बाकी तुमच्या किचन मध्ये इथे मोठी विंडो प्रोव्हाइड केलेली आहे, ज्यामुळे चांगला प्रकाश तुम्हाला किचन मध्ये मिळणार आहे आणि तुमचा हा किचन प्लॅटफॉर्म देखील तुम्हाला पूर्व दिशेला प्रोव्हाइड केलेला आहे. असं झालं तुमचं किचन पासून थोडं पुढे येऊया आणि त्यानंतर या ठिकाणी आहे आपलं फर्स्ट वॉशरूम आणि त्याच्याही सुरुवातीला या ठिकाणी असणार आहे आपली टेबल टॉप बेसिन, जिथे आपला सर्व एशियन कंपनीचं प्लंबिंग मटेरियल यूज केलेलं दिसतंय, ज्यामध्ये आपल्याला चांगली वॉरंटी देखील बघायला मिळते आणि ही सुंदरशी टेबल टॉप बेसिन. आणि बेसिनच्या बाजूला असणार आहे आपलं फर्स्ट इंडियन टॉयलेट आणि त्यासोबत अटॅच वॉशरूम देखील, ज्यामध्ये इथे आपल्याला सर्व एशियन कंपनीचं मटेरियल यूज केलेलं दिसतंय म्हणजे प्लंबिंग साठी. त्यामध्ये इथे आपला हे डायवॉटर मिळत आहेत जे की सर्व एशियनचे आहेत. सोलर व गिझरचा सेपरेट पॉईंट सुद्धा आपल्याला इथे काढून दिलेले आहेत आणि सुंदरशा टाईल्स मिळत आहेत ज्या की इथे ग्लोसी फिनिश मध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. आणि आता सुरू होत आहे आपले दोघे बेडरूम, त्यातील आपला फर्स्ट बेडरूम मास्टर बेडरूम. आणि हा आहे आपला फर्स्ट बेडरूम मास्टर बेडरूम. साईज आपल्याला बघायला मिळते 12 फूट बाय 12 फुटाची मास्टर बेडरूम आहे, ज्यामध्ये आपल्याला इथे फ्लोरिंग साठी इथे वुडन फिनिश मध्ये 2x4 ची टाईल्स बघायला मिळते. आणि या बाजूला आहे आपल्या बेडचा अटॅच वॉशरूम. आपल्या बेडरूम मध्ये आपल्या वॉशरूमच्या वरती इथे इन्व्हर्टर साठी सेपरेट जागा करून दिलेली आहे आणि त्याचे सेपरेट पॉईंट सुद्धा तिथे काढून दिलेले आहेत. तर असा लागतो हा बेड आणि या बेडला इथे आपल्याला ही अटॅच बाल्कनी सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे. आणि ही आहे तुमची बाल्कनी जी मिळते तुम्हाला 5 फुटाची. समोरच्या बाजूला याची रेलिंग आहे आणि त्यासोबतच इथे मिळते आपला 12 mm चा टफन ग्लास आणि असा काहीसा व्ह्यू आपल्याला आपल्या फ्लॅटमधून इथे बघायला मिळतो. आणि आपल्या मास्टर बेडरूम तर हा आहे आपला सेकंड बेडरूम. आणि हा आहे आपला सेकंड बेडरूम. साईज मिळते आपल्याला 11 फूट बाय 11 फुटाची. सेम फ्लोरिंग आपल्याला मास्टर बेडरूम मध्ये भेट होती त्याच प्रकारची फ्लोरिंग देखील आपल्या इथे प्रोव्हाइड केलेली आहे. बाकी आपल्याला 2 विंडो मिळत आहेत, एल्बॉसी फिटिंग मिळते. दोघे विंडो क्रॉस मध्ये असल्यामुळे क्रॉस व्हेंटिलेशन अतिशय उत्तम होणार आहे. तसा आपला हा फर्स्ट 2 BHK फ्लॅट जो की आहे 1133 स्क्वेअर फीटचा. यामध्ये तुम्हाला लहान फ्लॅट जर हवा असेल तर तो देखील उपलब्ध आहे जो की आहे 1091 स्क्वेअर फीटचा. प्राइस जर बघितली तर या ठिकाणी आपल्याला 4560 रुपये पर स्क्वेअर फीट. आता आपण हा 2 BHK बघितला, याच प्रकारचा आपला 3 BHK देखील आहे जो की आहे 1333 स्क्वेअर फीटचा. पण आता आपण आपला 3 BHK न बघता डायरेक्ट पेंट हाऊस बघूया जो की आहे 3 BHK 1861 स्क्वेअर फीट. तर चला तो देखील बघूया. आणि आपल्या प्रोजेक्टच्या 7व्या मजल्यावर आहे आपला पेंट हाऊस. साईज जसं बोललो मी तुम्हाला, हा 3 BHK आपल्याला मिळतोय 1861 स्क्वेअर फीट मध्ये. सुरुवातीला आपला हा प्रशस्त लिव्हिंग एरिया आहे ज्याला आपल्या इथे सुंदरशी फॉल सिलिंग सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे. आणि त्यानंतर आपल्या या लिव्हिंग एरियाला सुद्धा इथे अटॅचची बाल्कनी बघायला मिळते. आणि या बाजूला आहे आपला जिना जो की आपल्या प्रायव्हेट टेरेस कडे जाणार आहे, तो आपण पुढे बघूया. पण त्याआधी थोडं पुढे येऊया आणि या ठिकाणी बघूया आपला फर्स्ट बेडरूम. आणि हे असणार आहे तुमचं किचन. एल शेप किचन होता आहे. वास्तूप्रमाणे तुम्हाला सर्व गोष्टी तुमच्या किचन मध्ये प्रोव्हाइड केलेल्या आहेत आणि त्यासोबत जेवढे इलेक्ट्रिक पॉईंट गरजेचे आहेत सर्व काही तुम्हाला तुमच्या किचन मध्ये मिळतात. हे झालं तुमचं किचन पासून आपण पुढे आल्यानंतर या ठिकाणी असणार आहे आपलं फर्स्ट वॉशरूम. आणि माझ्या पाठीमागे आहेत आपले दोघेही मास्टर बेडरूम. त्यातील आपला हा फर्स्ट मास्टर बेडरूम. आणि त्यानंतर या बाजूला आहे आपला सेकंड मास्टर बेडरूम. थर्ड बेडरूम आहे पण सेकंड मास्टर बेडरूम आहे ज्यामध्ये सुरुवातीला आपलं हे वॉशरूम. आणि हा आहे आपला प्रशस्त बेडरूम. साईज आपण बघू शकतो, खूप मोठी साईज आहे. त्यासोबतच जेवढे स्विच गरजेचे आहेत सर्व काही तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहे.
आणि त्यानंतर या ठिकाणी आहे आपली अटॅच बाल्कनी. आता आपला टेरेस देखील बघूया चला. आणि हा आहे आपला प्रायव्हेट टेरेस, पेंट हाऊसचा टेरेस आहे. साईज बघू शकतो, जेवढा आपला फ्लॅट आहे तेवढाच तुमचा टेरेस देखील आहे. त्यासोबत इथे आपण एक पॉइंट काढलेला आहे ज्यामध्ये फ्युचरमध्ये इथे वॉशरूम देखील करू शकतात. त्यासोबत आपल्याला या ठिकाणी एक सिटिंग अरेंजमेंटसाठी एक एरिया प्रोव्हाइड केलेला आहे ज्यामध्ये इथे आपल्याला झोकाही बांधता येईल याची सुद्धा प्रोव्हिजन करून दिलेलं आहे. साईज मोठी आहे ज्यामुळे काही कार्यक्रम असतील फंक्शनसाठी तुम्हाला काहीच अडचण नाहीये. बाहेरून कुठे हॉल बुक करायची गरज नाही, कारण की तुम्ही बघू शकता तुमच्या टेरेसवरच बरीचशी जागा मिळते. तर असा आहे संपूर्ण आपला प्रोजेक्ट. तुम्हाला जर आवडलं की लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.